त्यांचे रासायनिक गुणधर्म कसे असतात, त्यांचे भौतिक गुणधर्म कसे असतात याची चर्चा केली. आठवतंय ना? पीपीटी आहे आपल्याकडे, ती लावू का मी पुन्हा एकदा? 2 मिनिटं. एकदा ती आपण बघूया. तोपर्यंत तुम्हाला आणखी काय काय आठवतंय ते मला सांगा. मग आपण धड्याच्या पुढच्या भागाकडे जाऊया. सांगा. आणि आपण काल नवीन गोष्टी बऱ्याच बोललोय, तर सांगा कुठल्या कुठल्या बोललो? विसरलात? विसरलात तुम्ही? आपण आयोनिक संयुगांबद्दल बोललो होतो आणि कसे मेटल आणि नॉन मेटल यांची आयोनिक संयुग बनतात बोललो होतो ना? विसरलात का? चला, पीपीटी बघा, आठवेल सगळं. तुम्हाला किती लक्षात असतं मला काय माहिती नाही, पण तुम्ही खूप वेळ घेता उत्तर द्यायला. काल तुम्ही बरं पटापट बोलत होतात, आज तुम्हाला काय झालं पुन्हा? पटकन पटकन बोलत जा यार, तुम्ही लोक खूप पेशन्स चेक करता. बघा, धडा समोर काढा ना, धडा समोर काढा आणि मला सांगा त्यात काय एवढं टेन्शन घेण्यासारखं आहे. आपण रिवाइज करतोय. बघा, आपण आता धातू विज्ञानाच्या धड्यामध्ये काय काय केलं पटापट सांगूया. आपण धातू, अधातू आणि धातू सदृश आणि खनिजांपासून धातू कसे मिळतात ह्याच्याबद्दलचं जनरल इंट्रोडक्शन केलं होतं. तुम्हाला आठवतंय का? मी सांगितलं होतं लावा, पृथ्वीच्या गाभात जो लावा असतो त्याच्यापासून, खनिजांपासून आपल्याला वेगवेगळे धातू मिळतात. ते माती, धूळ, कण ह्या सगळ्यांमध्ये अडकलेले असतात आणि त्यापासून आपले मूळ धातू विलग करणे, ह्यालाच धातू विज्ञान असं म्हणतात. मग त्याची आपण कशी निर्मिती होते, त्याची जडणघडण, उत्पत्ती कशी होते हे सगळं पाहिलं होतं. त्यानंतर आपण ह्या धातू, अधातू, धातू सदृश ह्याचा सगळ्याच डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे खूप पूर्वी. त्याचे गुणधर्म, भौतिक आणि रासायनिक हे सगळे धड्यामध्ये पण आपण रिवाइज केलेत. धातूचे पण अधातूचे पण हे सगळे आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहेत. आता त्याच्यानंतर आपण त्यांचे रासायनिक गुणधर्म कसे, धातूंचे वेगळे, अधातूंचे वेगळे हे पण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पाण्याबरोबरची अभिक्रिया, आम्लाबरोबरची अभिक्रिया ह्या पण पाहिलेल्या आहेत. हे सगळं आपण केलंय. आठवतं ना तुम्हाला? आठवत नसेल तर पुस्तक उघडून बघा. धातू आणि अधातूंची अभिक्रिया कशी होते आणि त्याच्यापासून कशा सॉल्ट्स बनतात ते पण आपण पाहिलं होतं. त्यानंतर त्यांचे रासायनिक गुणधर्म बघताना आपण इलेक्ट्रॉन संरूपण, त्यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये धातूंच्या आउटर मोस्ट शेल मध्ये, बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात मला सांगा धातूंच्या? आपण कालच बोललो होतो आणि तुम्ही मला बरोबर सांगितलं होतं. धातूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? हॅलो, इयत्ता 10वी. 1, 2 आणि 3 विसरलात का तुम्ही? आणि 4 आपण बोललो होतो कार्बन, त्याच्यामध्ये 4 देऊ पण शकत नाही, 4 घेऊ पण शकत नाही, म्हणून त्याच्यावर अख्खा धडा आहे. आठवलं का? कार्बन संयुगांचा अभ्यास. त्याच्यानंतर आपण पुढे बघितलं की जे अधातू आहेत त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5, 6, 7 असे इलेक्ट्रॉन असतात, म्हणून तर ते इलेक्ट्रॉन घेतात ना. म्हणून मग आपल्याकडे कॅटॅन आणि ऍनायन असे बनतात. कॅटॅन म्हणजे पॉझिटिव्ह, ऍनायन म्हणजे निगेटिव्ह. हे सगळं आपण बोललो होतो. काय माहिती तुम्हाला किती लक्षात आहे? आणि त्याच्यानंतर आपण त्यांच्या पुन्हा डिटेल मधल्या अभिक्रिया पाहिल्यानंतर आयोनिक संयुगांचा परत डिटेलमध्ये अभ्यास केला होता की आयोनिक संयुग ते कसे बनवतात. ते स्वतःच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मला काढून दाखवलं होतं ना रे काल. H2O चा एक मॉलिक्युल काढला होता, मग NaCl तिथे गेलं, ती कसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह कडे अट्रॅक्ट करतात. विसरलात का? का आहात की नाही? माझा आवाज येतोय की नाही? येतोय मॅम. हा, मग तुम्हाला आठवतंय की नाही आपण काल जे बोललोय ते? का मीच एकटी बोलते आणि मीच एकटी अभ्यास करते? अरे हो का नाही? आठवतंय का विसरलो का कळलंच नव्हतं? काय माहिती. चला, आपण हे सगळं तुमच्या धड्यात पण पाहिलं होतं की धड्यामध्ये आहे नाही, आहे नाही, आहे नाही, द्रवणांक, उत्कलनांक हे सगळं पाहिलं होतं ना आपण. फक्त H2O हाच एक कंपाऊंड आहे जो आयनिक बंधाने बांधलेला नाहीये. ठीक आहे, बाकी हे सगळे आयनिक आहेत, त्याच्यामुळे त्याचा द्रवणांक आणि उत्कलनांक जास्त असतो हे पण आपण बघितलं होतं. यांचे सगळे गुणधर्म आपण बघितले होते. झोपे गेलेल्यांनो जागे व्हा आणि मला पटापट उत्तर द्या. हे सगळं आपण काल केलंय की नाही सांगा मला. बोला रे, बोला रे, लवकर लवकर बोला रे. तुम्हाला काही कळलंय का? जरा मला सांगा रे. पटकन बोला, चला लवकर. हे आठवतंय का नाही का परत सांगायचंय?
त्याच्याशिवाय तुम्हाला पुढचं कसं सांगू मी? मी ना स्टॉप शेअरिंग करते आणि जरा तुमच्याकडे बघते की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आहात की नाही तुम्ही आधी मला जागेवर सांगा पटकन. कोण कोण आहे? बरं, तुमच्यापैकी बरेच जण काल नव्हते का? का होते? होतात ना तुम्ही? जयेश तू होतास ना काल? भावेश पण होता. होतात ना रे? का झोपलाय? खरंच झोपलेत वाटतं. जाऊ दे. ठीक आहे, चला. मी माझा धडा शिकवते. ज्यांना लक्षात आहे व्हेरी गुड, ज्यांना लक्षात नाहीये धडा वाचा किंवा आपलं रेकॉर्डिंग बघा, मग तुम्हाला आठवेल कदाचित. माहिती नाही. तर ह्याच्यामध्ये आपण इथपर्यंत बघितलं होतं आणि त्यानंतर आपण पुढचा भाग पण बघितला होता की धातू विज्ञान कसं काय डेव्हलप झालं, कोणत्या त्याच्या बेसिक फंडामेंटल गोष्टी आहेत ज्या आपण बघतो. धातूंना खाणीतनं काढल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करतात. तसं मी तुम्हाला म्हणलं होतं की सोन्याच्या साखळीमध्ये थोडंसंही लोखंड आलेलं आपल्याला चालणार नाही किंवा चांदीच्या ताटामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये तांब गेलंय, पितळ गेलंय, हेही आपल्याला चालणार नाही. जो धातू हवा त्याच धातूचा पूर्णपणे वस्तू, दागिना जे काही आपण बनवू ते 100% त्याच्यामध्ये असलं पाहिजे. हे आपल्याला हवंय. ते टिकावं, त्याचा आकार बदलावा, त्याच्यामध्ये बदल व्हावे म्हणून आपण त्याच्यामध्ये भेसळ करतो, जे की आपण करतो. जमिनीमधनच भेसळयुक्त आपण वापरत नाही. आपण त्यांना पूर्णपणे वेगळं करतो. त्यालाच आपण धातूंचे निष्कर्षण म्हणतो. मग पहिली जी गोष्ट आहे ती काय आहे? संहतीकरण. त्याला कॉन्सन्ट्रेट करायचं. दुसरं त्याला त्यातनं एक्स्ट्रॅक्ट करायचं आणि नंतर त्याला शुद्ध करायचं. ह्या 3 गोष्टी आपण करतो. आपण काल गुरुत्वीय विलगीकरण पद्धत थोडी थोडक्यात पाहिलेली होती. त्याचे मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवते, मग तुम्हाला समजेल की हे कशा पद्धतीने केलं जातं आणि मग पुढच्या पद्धती आपण शांतपणाने बघूया. चुंबकीय विलनीकरणामध्ये अर्थातच चुंबकाचा वापर होतो. फेनकरण पद्धत म्हणजे फेन म्हणजे फेसाच्या पद्धतीने दाखवलं होतं. कालच आपण बोललो होतो की पाणी आणि तेल ह्याच्या मिश्रणामधनं आपण धातू टाकला त्याच्यामध्ये की ते गोल फिरून 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 बरोबर त्यातला फेस वेगळा होता आणि आपल्याला हवे त्यातले मेटलचे कण बाजूला येतात. ठीक आहे, हे आपण बोललो होतो. नंतर धातू कसा वेगळा काढायचा, त्याचं निष्कर्षण, त्याचं एक्स्ट्रॅक्शन कसं करायचं हे पण आपल्या धड्यामध्ये पुढे आहे. पण थांबा, आधी आपल्या धड्यामध्ये काय काय आहे ते डिटेलमध्ये बघूया आणि मला तुम्हाला व्हिडिओ पण दाखवायचा आहे. त्याच्यामुळे आपण एक एक गोष्ट बघू. ठीक आहे, आता आपण आहोत इकडे. पीपीटी आपण रिवाइज केला. आता जर आपण धड्याकडे जाऊया आणि एकदा बघूया. ठीक आहे, हो का नाही? पटकन बोलत जा रे. तुम्हाला ऐकू येत रे व्यवस्थित? काय माहित. धातुकांचे संहतीकरण. एक मिनिट संगीता मैम, मेरी आवाज आ रही है ना ठीक से? हेलो संगीता मैम, मेरी आवाज आ रही है ना? काही ह्यांना विचारून तर काही उपयोग नाहीये, हे काय बोलणार पण नाहीत. काय रे मुलांनो, माझा आवाज येतोय का नाही? येस मॅम. नशीब कोणतरी बोलले. चला आपण धड्याकडे जाऊया. हा, गुरुत्वीय विलगीकरण पद्धतीमध्ये आपण सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटी, हे मी तुम्हाला काल म्हटलं होतं की जड वस्तू ग्रॅव्हिटीमुळे खाली बसतात आणि हलक्या वस्तू वर येतात. तर गुरुत्वीय पद्धतीचा वापर करून आपण काय करतो, जड धातू हे जड असतात ना, ते खाली अडकवतो आणि जे हलके हलके मातीचे कण आहेत, अशुद्ध कण आहेत, ते वेगळे करतो. ह्या 2 पद्धतीने होतं. कोणती आहे बघा, विफ्ली टेबल आणि दुसरी आहे जलशक्तीवर आधारित म्हणजे हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. दोघांचे व्हिडिओ आहेत, शांतपणाने बघा आणि मग आपण समजून घेऊया. हे आधी समजून घेऊया, मग व्हिडिओ बघूया. विलगीकरणाच्या या पद्धतीमध्ये लाकडाचे अरुंद पातळ असे तुकडे कमी उताराच्या पृष्ठभागावर लावून हे विल्फी टेबल तयार केले जाते. ह्या टेबलचे नाव आहे विल्फी. त्याच्या अशा खाचा 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 असतात. म्हणजे काय, लाकडाचे अरुंद पातळ तुकडे कमी उताराचा पृष्ठभाग म्हणजे असा असा असा, अशा पायऱ्या कशा असतात ना जोडून जोडून, अशा अरुंद पातळ अशा छोट्या छोट्या पायऱ्या समजा. ह्या लाकडाच्या पायऱ्यांवरती हे असं एकाखाली असं रचलं जातं आणि हे टेबल सतत कंपन पावत ठेवलं, म्हणजे असं 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 हलतं. आपण जेव्हा चाळतो एखादी गोष्ट तेव्हा त्याला अशी अशी हलवतो ना, म्हणून तर ते सेपरेट होतं.
आता ह्या पूर्ण टेबलच्या ज्या वरखाली 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 पट्ट्या आहेत त्यांना आपण असं 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 हलवणार. आणि मग त्याच्यावर काय करायचं, त्या टेबलवरती धातुकांची भुकटी टाकायची. धातुकांची भुकटी म्हणजे ज्या आपण जमिनीखालनं जे काही काढलंय त्याला बारीक करायचं, त्याची भुकटी बनवायची आणि त्याच्यावर टाकायची. ही धातुकांची भुकटी धातुकांचे लहान तुकड्यांपासून बॉल मशीन वापरून तयार केली जाते. कशी बनवतात? बॉल मिल मध्ये टाकायची आणि त्याचे बारीक 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 तुकडे करायचे. पाण्याचा प्रवाह टेबलाच्या वरच्या बाजूने सोडला जातो. आपण इकडे पावडर टाकली आपली बारीक भुकटी धातुकांची आणि पाण्याच्या एका बाजूने त्याच्यावर प्रवाह सोडला. आता काय झालं, पाण्याबरोबर आपली सगळी माती म्हणजे माती विथ मेटल असं जे काही मिश्रण आहे ते त्या पाण्याबरोबर हळूहळू वरखाली 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 सगळ्याच्या याच्यावर फिरत राहणार. काय होईल याच्यामुळे, जे हलकं हलकं पाणी आहे ते हळूहळू हळूहळू पुढे निघून जाईल आणि जे जड जड धातू आहेत ते त्या खड्ड्यांमध्ये, जे लाकडाचे वरखाली वरखाली खाच आहेत ना त्याच्यामध्ये अडकते. म्हणजे काय, ज्या धातुकांमध्ये मृदा जास्त प्रमाणामध्ये असते ते मृदेची अशुद्धी निघून जाते आणि जे काही आपले मेटलचे कण असतात ते छोट्या मोठ्या बारीक प्रमाणामध्ये जे काही असतात लहान मोठे तुकडे पण ते जड आहेत, ते लाकडी तुकड्यांच्या खाचांमध्ये अडकतात आणि मग जेव्हा ही सगळी प्रोसेस होते तेव्हा त्या खाचांमधून त्याला काढलं जातं आणि पुढच्या प्रोसेस करता घेतलं जातं. कळलं का? आता आपल्याला काय करायचं, त्याला आधी क्लीन करायचंय. मग मातीतनच काढलंय तर आधी मातीच वेगळी करायला पाहिजे ना. माती वेगळी करण्याकरताची ही पद्धत आहे. ती कशी आहे जरा त्याचा व्हिडिओ बघा. कळतंय का रे वेड्यांनो? येस मॅम. थँक्यू. कोण बोललं रे? शहाणा मुलगा. बरं, मी कॅमेरा ऑफ करते. कोण बोललं? तुझं नाव सांग रे बाबा. प्रथमेश. प्रथमेश, थँक्यू सो मच. तू तरी बोललास. आता आवाज आला नाही तर मला सांगायचा. आवाज येतोय का? हो मॅम. हा हो. बघा, येस मस्त मॅम. मेथड बघा, मस्त मेथड बघा. किती छान व्हिडिओ होता ना, आणि म्युझिक पण किती छान होतं. पण तुम्हाला कळलं का? येस मॅम. चला, आपण आपल्या धड्यातला हा पहिला मुद्दा आता वाचला आणि त्याच्याप्रमाणे त्याचे व्हिडिओ पण बघितला. ती होती ही पद्धत, विल्फी टेबल पद्धत. लक्षात ठेवा, सोपी आहे. लक्षात ठेवायला सोपी. चित्र काढायला पण तुम्हाला वाटलं तर तुमच्या हिशोबाने रफ काढू शकता. वरनं पाणी आहे बघा, ते पाण्याचे ट्रे आहेत आणि खाली हा खाचा खाचा असलेला टेबल आहे आणि त्याला सारखं आपण असं 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 कंपन पावत ठेवणार आहे. मग त्याला खालून आपण त्याला काहीतरी हलवतोय असं मशिनरी अटॅच करायची आणि त्याला खालच्या बाजूला सोडायचं पाण्यासकट सगळी भुकटी तुमची. मृदेची सगळी अशुद्धी, मातीची सगळी अशुद्धी आहे ती खाली खाली येऊन साचेल आणि मधल्या खड्ड्यांमध्ये तुमचे
सॉरी, धातूचे कण जमा होते. छान आहे की नाही? आता दुसरी आहे जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत, हायड्रोलिक सेपरेशन मेथड. जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धतीमध्ये गिरणीवर आधारित कार्य चालते. गिरणीत दळताना वापरतात त्या प्रकारे एक निमुळते भांडे असते, जे खालच्या बाजूने निमुळत्या हौदासारख्या भांड्यात उघडले जाते. हौदाला वरच्या बाजूला पाणी बाहेर टाकण्यासाठी एक तोटी असते आणि खालून पाणी सोडण्याकरता एक नळी असते. बारीक दळलेले धातूक वरून हौदात टाकले जाते. बघा, धातूची भुकटी इथून टाकली. हौदाच्या खालच्या बाजूने पाण्याचा प्रवाह अतिशय वेगाने वरील दिशेने सोडला जातो. हौदाच्या खालच्या बाजूने खालून पाणी सोडतोय आपण जोरात. खालून पाण्याचा प्रवाह खालून आहे, पण त्याला आपण फोर्सफुली वर सोडतोय. ठीक आहे. त्याने काय होतं, मृदा अशुद्धी या हलक्या असतात. हलक्या असल्याने त्या हौदाच्या वरच्या तुटून पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर वाहत जातात आणि जमा होतात. त्याबरोबर जड धातुकांचे कण हौदाच्या खालच्या बाजूने तळात गोळा केले जातात. थोडक्यात सांगायचं तर ही पद्धत गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर आधारित असते, ज्यामुळे समान आकाराचे कण त्यांच्या विशिष्ट वजनामुळे पाण्याच्या मदतीने वेगळे केले जातात. ह्याच्यात पण तेच आहे. वरती आपण काय केलं, टेबल हलवत राहिलो आणि त्याच्यातनं जे काही मेटलचे तुकडे होते ते खड्ड्यांमध्ये आले, पाणी सगळं खाली माती कचरा घेऊन आलं. याच्यामध्ये आपण काय करतोय, खालून त्याला जोरात पाणी सोडणार आणि ते पाणी काय करेल, आपलं वरच्या बाजूला वरून जे आपण धातूची भुकटी टाकलीये त्यात जोरात पाणी आलं आणि त्या टँक मध्ये पाणी जमा झालं की ते काय करेल, पाणी हलक्या हलक्या मातीला खाली फेकेल या बाजूला आणि पुन्हा आपले धातूचे कण जड असल्यामुळे खाली येऊन साचतील. अशा पद्धतीने याचं काम चालतं. आता याचा पण व्हिडिओ बघा, छान आहे. छोटूसाच आहे, पण मी हा 2दा लावणार आहे. काय अजून शेअर केलीच नाही, थांब. आवाज आला? येस मॅम. हा, आता बघा, थांबा. याच्यामध्ये पाण्याचा प्रवाह सुरू आहे. आपल्या पुस्तकामध्ये पाण्याचा नळ खालून दिलाय, पण याच्यामध्ये त्यांनी प्रवाह दाखवण्याकरता म्हणून आपल्याला फक्त समजून घ्यायचं की कंटेंट काय आहे. इथून वरून मेटल टाकलेत आणि खाली जे गळून जातात ना ते मातीचे कण आहेत, हलके हलके. आणि जे हेवियर काय आहेत ते ऑक्साईड आहेत. कसले, आपल्या धातूंचे ऑक्साईड, सल्फाईड, हे सगळे जड जड असतात. ते बरोबर त्या खणांमध्ये, त्या खाचांमध्ये येऊन अडकतात. हीच आहे आपली ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीचा वापर करून जड वस्तू खाली सेटल करणं, ह्याचा वापर करून आपण त्याला सेपरेट करतोय. ठीक आहे ना? आता हे पाणी फेकून द्यायचं का, तर रियूज करायचं असतं. पाणी जनरली रियूज करतात. ठीक आहे. अशा ह्या 2 पद्धती आपण बघितल्या. आता जरा आपण धड्याच्या पुढच्या भागात जाऊया. चुंबकीय विलगीकरण पद्धत. ह्याचा मी व्हिडिओ नाही दाखवणार तुम्हाला, ह्याचा आपण डायरेक्ट पुस्तकातनच बघूया. ठीक आहे. चुंबक काय करतं मला सांगा. मेटल्सला अट्रॅक्ट करतं. कोणत्या मेटल्सला? काय? चुंबकाचा परिणाम कुठल्या मेटलवर झालेला बघितलाय सांगा. लोखंड. लोखंड. लोखंड, बरोबर. आपल्या घरातल्या पण बऱ्याच गोष्टींवरती चुंबक असतं. उदाहरण सांगा 1-2. घरात कुठे चुंबक बघितलंय तुम्ही? आयरन नेल्स. आयरन नेल्स म्हणजे कसे, कुठे पाहिलेत ते? घरामध्ये कुठे पाहिले? आपल्या दाराला असतात ना मॅग्नेट खाली, किंवा फ्रीज वरती ते असतात मॅग्नेट्स, फ्रीज मॅग्नेट्स. हो ना. हेडफोन मध्ये पण असतात मॅग्नेट. आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो, आपल्याला माहिती नसतं की त्यात मॅग्नेट आहेत.
आता चुंबकीय विलगीकरण पद्धतीमध्ये काय होतं ते बघा. आधी त्याचं इन्स्ट्रुमेंट समजून घेऊया. बघा, हे एक वरून एक तुमच्याकडे शेतीच्या सामानामध्ये असं असतं ना, काहीतरी वरच्या बाजूला टाकायचं, मग त्याचा बारीक बारीक चुरावून ते कोंडा बारीक करायचं मशीन येते ना, गाईंचा चारा बिरा बारीक करून निघतं बघा, तसं काहीतरी दिसतंय हे मशीन. वरच्या बाजूला त्याचं एक हे आहे, काय बरं म्हणतात, ह्याला काय म्हणतात, कोन काइंड ऑफ, त्याच्यामध्ये ते टाकायचं धातुकाचं चूर्ण. आता हे काय आहे, खाली अचुंबकीय रूळ आहेत, अचुंबकीय रूळ. आणि संग्राहकामध्ये काय आहे, सॉरी, चुंबकीय रूळ एका बाजूला, अचुंबकीय रूळ एका बाजूला, दोन वेगवेगळे आहेत, दोन व्हील आहेत त्याच्यामध्ये. एका व्हील मध्ये काय आहे, मेटल, आणि एका याच्यामध्ये काय आहे, नॉन मेटल. मेटल आणि नॉन मेटल, त्याचबरोबर मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक. आपल्याला आता मॅग्नेटिक सेपरेशन करायचंय, म्हणजे त्याच्यामध्ये मॅग्नेट हा असला पाहिजे. तर मॅग्नेटिक व्हील आहे हे पहिलं जे आहे ना, हे मॅग्नेटिक व्हील आहे. दुसरं कसं आहे, नॉन मॅग्नेटिक. आता तुम्ही इकडनं जो आपला चूर्ण टाकलं, चूर्ण कसलं आहे ते खायचंय का, धातूंचं चूर्ण, खनिजामधनं निघालेलं ते. तर ते चूर्ण ह्या पट्ट्यावर टाकतात, मग असं गोल फिरतं. हे धातू, जे धातू चुंबकाकडे आकर्षिले जातात ते ह्याला बरोबर चिटकून राहतील आणि बरोबर बरोबर इकडे येतील. आता इथपर्यंत आले, पण पट्टी खाली गेली आणि ते खाली पडतात. याबद्दल असा सेंट्रीफ्युगल फोर्स माहिती आहे ना, वर्तुळाकार गतीमध्ये फिरणाऱ्या वस्तूंना बाहेर फेकणारा, त्याच्या टँजेन्शियल तो फोर्स असतो. मध्ये खेचणारा असतो सेंट्रीपिटल, बाहेर फेकणारा असतो सेंट्रीफ्युगल. तर या गोल वर्तुळाकार चक्राच्या गोल फिरण्यामुळे लांबच्या बाजूला फेकला गेलेला घटक कोण आहे, हा. चुंबकाच्या इथे खाली जमा केलेला जो संग्राहक आहे, जो कलेक्टर आहे, त्याच्यामध्ये काय येते, चुंबकीय घटक. ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहेत ते सगळे मेटल सगळे जमा होते. ज्यांच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज नाही आहेत ते सगळे दुसऱ्या बाजूला जमा होते. ते मॅग्नेटला चिटकलेलेच नाहीयेत, ते आपल्या आपल्या येतात आणि मॅग्नेट या बाजूला गेलं तर ते इकडे फेकले जातील. अशा पद्धतीने आपोआप ते वेगळ्या दोन भांड्यांमध्ये जमा होतात. आता या पद्धतीमध्ये विद्युत चुंबकत्व असलेल्या यंत्राची आवश्यकता असते. एवढं मोठं मेटल आपण एवढा मोठा मॅग्नेट वर्कआउट होईल का, तुटणार नाही का, किंवा त्याच्यावर तो प्रेशर बेअर करेल का, अशा बऱ्याच प्रॉब्लेम्सना विद्युत चुंबकत्व. तुम्हाला माहिती आहे ना, इलेक्ट्रोमॅग्नेट, मॅग्नेटिक सबस्टन्सला इलेक्ट्रिसिटी दिली. मॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे कोणते, स्टील, लोखंड, अशा वस्तू यांच्यामध्ये चुंबकत्व असतं. त्याला दोनही बाजूला तुम्ही जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज दिला तर त्याचे दोनही टोकं जी असतात ना, ही काय होतात, मॅग्नेट सारखी काम करायला लागतात. मग ह्या मेटलच्या याला आपण आता काय करणार आहे, चुंबकत्व. कसं काय, विद्युत चुंबकत्व. या यंत्राचा महत्वाचा भाग म्हणजे दोन प्रकारचे लोखंडी रोलर. हे रूळ म्हणजे हे व्हील्स, ते कसले बनलेले आहेत, लोखंडाचे, आणि त्याच्यावरून सतत फिरणारा पट्टा, कन्व्हेअर बेल्ट, म्हणजे त्याला असं गोल घेऊन जात असतो. यापैकी एक रूळ हा अचुंबकीय असतो. हा लोखंडाचा एक व्हील पूर्णच्या पूर्ण रूळ जो आहे तो काय आहे, नॉन मॅग्नेटिक आहे. पण दुसरा काय आहे, विद्युत चुंबकीय. विद्युत म्हणजे काय, मॅग्नेट, इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. रुळावरून फिरणारा पट्टा हा चांबड्याचा अथवा पितळेचा म्हणजे अचुंबकीय असतो. हा जो आपला पट्टा आहे वरचा काळा, हा मॅग्नेटिक नाहीये. तो मॅग्नेट असेल तर इथला सगळाच्या सगळा कचरा जो मॅग्नेटिक आहे तो त्याच्यावर चिटकून बसेल, पण आपल्याला त्याला चिटकवायचं नाहीये, त्याच्या थ्रू फेकायचंय. म्हणून आपला जो पट्टा असतो तो कसला असतो, चांबड्याचा किंवा पितळेचा, असे जे की चुंबकीय नाहीयेत. या फिरत असलेल्या पट्ट्यावर अचुंबकीय रुळाच्या बाजूला बारीक केलेले धातू टाकले जाते. बघा, वरच्या बाजूने आपण धातू कसे चूर्ण टाकलेत बारीक केलेले, आणि त्याला आता ह्या कन्व्हेअर बेल्टवरून फिरवायचं. आता काय होईल, चुंबकीय रुळाखाली दोन संग्राहक भांडी आहेत, एक इकडे एक इकडे. धातुकामधील अचुंबकीय भागाचे कण चुंबकीय रुळाकडे आकर्षिले जात नाही आणि त्यामुळे ते फिरत असलेल्या पट्ट्यावरून वाहत वाहत पुढे जातात. अचुंबकीय भागाचे कण चुंबकीय रुळाकडे आकर्षिले जातच नाहीत, कारण ते अचुंबकीय आहेत, नॉन मॅग्नेटिक आहेत ते. त्यामुळे ते काय करतात, फिरत फिरत पट्ट्यावरून वाहत वाहत पुढे जातात आणि चुंबकीय रुळापासून लांब असलेल्या संग्रहात पडतात. इकडे मॅग्नेट आहे त्याच्यामुळे इकडे ते येणार नाही, त्याच्यापासून ते लांब जातील, ते ऑटोमॅटिक दुसरीकडे जातात. त्याच वेळी धातुकातील चुंबकीय भागाचे कण हे चुंबकीय रुळावरती चिकटून असल्यामुळे पट्ट्याच्या जवळच्या संग्रहात पडतात. बरोबर ना, ते जिकडे जिकडे मॅग्नेट आहे त्याच्या जवळ जातील, मग जिकडे त्याचा खाली कलेक्टर तिकडे जाऊन पडतील. अशा पद्धतीने मॅग्नेट ह्या दोघांना सेपरेट करतो. चुंबकीय विलगीकरण पद्धती ही खूप उपयोगाची आहे. कोणासाठी, ज्यांच्यामध्ये चुंबकत्व आहे अशा धातूंसाठी.
अशा प्रकारे धातुकांमधील चुंबकीय आणि अचुंबकीय कण त्यामधील चुंबकत्वामुळे विलग करता येतात. उदाहरणार्थ कॅसिटराइट हे कथील या धातूचे धातूक आहे. या धातूमध्ये मुख्यत्वे काय आहे, स्टॅनिक ऑक्साईड, आणि हा अचुंबकीय घटक आहे. पण त्याच्याबरोबर आहे फेरस टंगस्टेट. फेरस म्हणजे काय, लोखंड. लोखंडाचं आणि टंगस्टनचं एक संयुग आहे त्याच्यामध्ये, हा चुंबकीय घटक आहे. मग आता ह्याला वेगळं करायचं असेल म्हणजे काय करायचं आपल्याला, स्टॅनिक ऑक्साईड आणि फेरस टंगस्टेट ह्या दोन गोष्टी वेगळ्या करायच्या. मग कशा करायच्या, ज्याला मॅग्नेट आहे त्याला मॅग्नेट सारखं वापरायचं, मॅग्नेटिक सबस्टन्सला मॅग्नेटने वेगळं करायचं, आणि दुसरा जो आहे नॉन मॅग्नेटिक त्याला दुसऱ्या भांड्यामध्ये जमा करायचं. ठीक आहे. फेनतरण हे आपण काल पण पाहिलेली होती. आता हे काय जरा नीट समजून घेऊया आपण. फेनतरण पद्धत ही धातुकांमधील कणांच्या परस्पर विरोधी जलस्नेही म्हणजे काय, हायड्रोफिलिक, आणि जलविरोधी म्हणजे हायड्रोफोबिक या दोन गुणधर्मांवरती आधारलेली असते. यामध्ये धातूंच्या सल्फाईडचे कण त्यांच्या जलविरोधी गुणधर्मामुळे प्राधान्याने तेलात भिजतात, तर मृदा अशुद्धी ह्या त्यांच्या जलस्नेही गुणधर्मामुळे पाण्यात भिजतात. बघा, कुणाला कोण चिकटतं, आपल्या धातूंच्या सल्फाईडचे कण कुठे चिकटतात, जलविरोधी टोकाला. आणि मृदा, आपल्या कपड्यांवरची जी माती असते, मी तुम्हाला म्हटलं होतं काल की पाण्यामध्ये आपण जेव्हा साबण टाकतो, घासतो, तर ते माती त्याच्यावर निघून जाते, कारण माती ही काय आहे, जलस्नेही आहे. पाण्याबरोबर तिचं कॉम्बिनेशन होतं, चिटकते पाण्याबरोबर, ती पाण्याबरोबर वाहून जाते. त्यामुळे मृदा अशुद्धी ही काय आहे, जलस्नेही गुणधर्मामुळे पाण्यामध्ये भिजते. या गुणधर्माचा उपयोग करून फेनतरण पद्धतीमध्ये काही विशिष्ट धातुकांचे संहतीकरण करण्यात येते. म्हणजे आता काय होईल, धातूंच्या तेलासारख्या भागामध्ये म्हणजे त्या मिश्रणाच्या, आपण तेल आठवतंय का, काल तेल आणि पाणी मिक्स करून त्याच्यामध्ये फिरवत होतो. तेलाच्या भागामध्ये कोण जातील, सगळे मेटल जातील. पाण्याबरोबर कोणी, मृदा येईल. हे दोन भाग होते, बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपण काय करतो ते जरा खाली बघूया. चित्र पण आहे आणि त्याची माहिती पण दिली. बघा, या पद्धतीमध्ये बारीक दळलेले धातू भरपूर पाणी साठवलेल्या एका मोठ्या टाकीत टाकतात. ही टाकी दिसतेय का, ह्या टाकीमध्ये काय टाकलंय, भरपूर पाणी आहे आणि त्याच्यामध्ये आपलं धातूक टाकलंय. दुसरं काय टाकलंय, ठराविक वनस्पतीचं तेल, म्हणजे काय, पाईन तेल किंवा निलगिरीचं तेल वगैरे, असं तेल जे काही खूप अगदी आपल्या जेवणा करता रिफाईंड नाहीये, कसे कच्चं म्हणजे हेवी तेल असेल तरी पण चालतं, तसं ते तेल, पाईन तेल त्याच्यात टाकतात आणि त्याचा फेन निर्माण करण्याकरता आपल्याला काय करायचं असतं, त्याला ढवळत राहायचं असतं. फेन म्हणजे फेन निर्माण करण्याकरता त्याच्यात ते तेल टाकतात. उच्च दाबाच्या हवेचा झोत पाण्याखालून फिरवला जातो. आता खाली हाय प्रेशर, खालून असं हाय प्रेशर एक क्रिएट करतात, त्याच्यामुळे प्रेशरमुळे काय होतं, ते हलायला लागतं, खालून एकमेकांमध्ये मिक्स व्हायला लागतं. आणि तरण टाकीच्या मध्यभागी स्वतःच्या अक्षाभोवती फिरणारी एक ढवळणी असते. मध्यभागी इकडे एक तुम्हाला दिसतंय का, स्टँडला एक काहीतरी ढवळणी लावली. आपण कसं वर्ण करताना त्याला ढवळतो, गोल फिरवतो, सगळं गोल फिरलं जातं. तसंच ह्या ढवळणीने, ही मेकॅनिकल ढवळणी, त्याला एका बाजूला स्टँड आहे, त्याची स्वतः गोल फिरत राहते. तिच्या आतमध्ये फिरण्याने काय होतं, आजूबाजूचं पाणी आणि तेल एकमेकांबरोबर फिरत राहतं. ठीक आहे. ढवळणीमुळे तेल, पाणी आणि हवेचे बुडबुळे यांचा मिळून फेस तयार होतो. फेस पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन तरंगायला लागतो. आता याचा फेस जो तयार होईल तो वरती येऊन तरंगेल. म्हणूनच या पद्धतीला फेनतरण पद्धती असे म्हणतात. विशिष्ट सल्फाईड धातुकांचे कण प्राधान्याने तेलात भिजलेल्या फेसाबरोबर पाण्यावर येतात. आता आपल्या फेसाबरोबर काय आलंय, सगळे धातू. का, धातू तेलाबरोबर चिटकलेत, म्हणजे तेलामध्ये भिजलेले आहेत. ते तेलाबरोबर तरंगत फेसाबरोबर बाहेर येतील. फेस जमा करायचा आणि त्यातले आपले धातू नंतर वेगळे करायचे. आणि खालच्या बाजूला जे काही असेल ते पाण्यामध्ये जल स्नेही कोण आहे, आपली मृदा. तर पाण्यामध्ये काय जमा राहील, आपलं मातीचे कण. अशा पद्धतीने झिंक ब्लेंड, कॉपर पायराइट ह्यांच्या संहती करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. मग ह्याच्यामध्ये झिंक वरच्या फेसामध्ये, कॉपर हे पण वरच्या फेसामध्ये येतं. कॉपर आणि फेरस. सल्फर हा नॉन मॅग्नेट आहे, आपलं नॉन मेटल आहे. ठीक आहे. आता अपक्षालन म्हणजे लिचिंग. आता हे काय आहे ते बघा. ॲल्युमिनियम, सोने, चांदी या धातूंचे त्यांच्या धातुकांपासून निष्कर्षण करण्याची पहिली पायरी म्हणजे अपक्षालन.
यामध्ये धातूक एका निवडक द्रावणामध्ये बराच वेळ भिजत ठेवतात. द्रावणाबरोबर विशिष्ट रासायनिक अभिक्रिया होऊन धातूक त्यात विरघळते, मात्र मृदा अशुद्धीची अभिक्रिया न झाल्याने ती विरघळत नाही आणि त्यामुळे ती वेगळी करता येते. उदाहरणार्थ बॉक्साईट हे अॅल्युमिनियमच्या धातुकाचे संहतीकरण अपक्षालन पद्धतीने करतात आणि यामध्ये जलीय NaOH म्हणजे NaOH पाण्यात टाकलेलं किंवा जलीय Na2CO3 या द्रावणामध्ये बॉक्साईट भिजत घातल्यानंतर त्यातील अॅल्युमिना हा मुख्य घटक विरघळतो. आपण काय केलंय, आपल्या धातुकामध्ये जे काही धातू आहेत ते एका विशिष्ट द्रावणामध्ये आपण भिजत ठेवले. त्याच्यामुळे काय होईल, द्रावणाची आणि आपल्या त्या मेटलची काहीतरी रासायनिक अभिक्रिया होईल आणि आपलं धातू त्याच्यामध्ये विरघळेल, डायरेक्ट त्याच्यामध्ये डिसॉल्व्ह होईल, पण मृदेची अशुद्धी तशीच राहील वरती. आता ती विरघळलेली तुम्ही फिल्टर करून त्याला काढू शकता. जे खाली येईल पाणी त्याच्यामध्ये आपलं धातूक आहे आणि जे वरती राहील माती, कचरा, अशुद्धी तिकडेच वेगळी झाली. आता यांनी उदाहरण दिलंय अॅल्युमिनियम ही बॉक्साईट ही त्याची ओर आहे. बॉक्साईट नावाच्या खाणीमधनं अॅल्युमिनियम मिळतं. तर त्या बॉक्साईटला आपण शुद्ध करण्याकरता काय करतो, NaOH म्हणजे हा NaOH बेस आहे ना, बेस म्हणजे आम्लारी. त्या आम्लारीमध्ये पाणी घातलेल्या आम्लारीमध्ये ती बॉक्साईटची ओर टाकतात. मग त्या बॉक्साईट मधलं जे काही अॅल्युमिनियम आहे ते त्या बेसमध्ये डिझॉल्व्ह होतं, गायब होतं, विरघळून जातं आणि जी काही अशुद्धी आहे ती वरच्यावर तरंगत असते. आता तुम्ही त्याला काय करायचं, फिल्टर करायचं. ठीक आहे. आता ह्या द्रावणामध्ये अॅल्युमिना हा मुख्य घटक विरघळतो, मग त्याच्यामध्ये अॅल्युमिनियम असतं. आता धातुकापासून धातूंचे निष्कर्षण म्हणजे एक्स्ट्रॅक्शन करताना धातूच्या धनायनांपासून धातू मिळवतात. ह्या प्रक्रियेमध्ये धातूच्या धनायनाचे क्षपण करावे लागते. क्षपण कसे करायचे, हे धातूच्या अभिक्रियाशीलतेवरती अवलंबून असते. आपण अभिक्रियाशीलता श्रेणी यापूर्वी बघितलेली, आपण मागच्या धड्यामध्ये बघितलं होतं. कोणते धातू कुठे, कोणते धातू कुठे का रांगेत बसवले होते. काही खूप रिएक्टिव्ह आहेत, काही मध्यम आहेत, काही कमी रिएक्टिव्ह आहेत, बरोबर. तर एक धातू दुसऱ्या धातूपासून कसा वेगळा होईल, तर आधी कोण बाहेर येईल, जास्त कोण रिएक्टिव्ह आहे, कमी कोण रिएक्टिव्ह आहे, ह्या सगळ्याचा अभ्यास करूनच ते केलं जातं आणि हे एकदा होत नाही, बरेच प्रयोग करावे लागतात आणि मग समजतं की अशा प्रक्रियेतनं हे आधी मिळेल, हे नंतर मिळेल. ठीक आहे. आता धातूंचे निष्कर्षण, आता इथून एक्स्ट्रॅक्शनला सुरुवात होते. आतापर्यंत आपण त्याला फक्त स्वच्छ केलेलं आहे. समजा आपण बाहेरून मेथीची भाजी आणली, तर की आपण आधी मेथी निवडतो आणि आणलेली मेथी पण पाण्यामध्ये 4-5 वेळा धुतो. असं का करतो आपण, त्याच्यामध्ये माती असते, अशुद्धी असते, जसं की काढून टाकायची असते आणि आपल्याला शुद्ध भाजी पाहिजे असते. आतापर्यंतच्या क्रियेमध्ये आपण काय केलं, धातू जे की आपल्या खनिजांपासून आपल्याला मिळालं होतं त्याची आपण पावडर केली, त्याचा चुरा केला, त्याचं आपण भुकटी केली आणि त्याचं चूर्ण केलं आणि अनेक पद्धतीने काय केलं, त्याच्यातली माती, कचरा, मृदा हा सगळा भाग काढला. आता आपल्याकडे खाली जे आले म्हणजे त्या वरच्या ग्रॅव्हिटी मधली म्हणा किंवा मेटलची म्हणा किंवा ही तिसरी पद्धत म्हणा ज्याच्यामध्ये ते अॅल्युमिनियम विरघळले, कोणत्याही पद्धतीने आपल्याकडे जे खाली आलेलं आहे त्याच्यामध्ये आता मेटलच आहेत, मेटलचे ऑक्साईड आहेत. त्याच्यामधून आता आपल्याला मेटल काढायचंय, बरोबर. ह्याच्यात आता काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण करायचं. जे धातू सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह आहेत त्यांना आधी बाजूला काढायचं. शीलता श्रेणीच्या सर्वात वर असलेले धातू खूप अभिक्रियाशील असतात. म्हणजे काय, आपण बघितलं होतं ना, जास्त, मध्यम, कमी. सगळ्यात जास्त वरच्या बाजूला जे धातू होते ते सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह आहेत, ते खूप जास्त अभिक्रियाशील आहेत. श्रेणीतील उतरत्या क्रमाने त्यांची अभिक्रियाशीलता कमी होते. म्हणजे जे खाली आहेत एकदम ते अगदी कमी क्रियाशील आहेत, जे मध्ये आहेत ते मीडियम आहेत, जे वरती आहेत ते हायएस्ट रिएक्टिव्हिटी वाले. उदाहरणार्थ पोटॅशियम, सोडियम, अॅल्युमिनियम हे अभिक्रियाशील धातू आहे, बरोबर. हे जास्त अभिक्रियाशील आहेत. त्याच्यामुळे जास्त अभिक्रियाशील धातूंमध्ये त्यांच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन गमावून त्यांचे धन अनायन होण्याची क्षमता जास्त असते. जास्त अभिक्रियाशील म्हणजे काय, ते लवकर त्यांचे इलेक्ट्रॉन देऊन टाकतात. मग ज्या धातूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल ते सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह असतील. सोडियम, पोटॅशियम मध्ये 2 आहेत आणि अॅल्युमिनियम मध्ये 3 आहेत, पण ते पहिल्या आडव्या पट्टीतले पिरियडिक टेबल मधले असल्यामुळे छोटा साईज असल्यामुळे जास्त रिएक्टिव्ह आहे. पण असे सगळे धातू ज्यांना पटकन इलेक्ट्रॉन देणं शक्य आहे ते सगळेचे सगळे जास्त अभिक्रियाशील असतात. जास्त अभिक्रियाशील धातूंमध्ये त्यांच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन गमावून त्यांचे धन आयन होण्याची क्षमता जास्त असते. उदाहरणार्थ जास्त अभिक्रियाशील धातूंची विरल आम्लाबरोबर जोमाने अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू तयार होतो.
अति अभिक्रियाशील धातू हे कक्ष तापमानाला हवेतील ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन जातात. त्यांच्या निष्कर्षणासाठी विद्युत अपघटनिक क्षपण पद्धत वापरावी लागते. उदाहरणार्थ सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे धातू त्यांच्या वितळलेल्या क्लोराईड क्षारांच्या अपघटनाने मिळवतात. या प्रक्रियेमध्ये धातू हा ऋणाग्रावरती म्हणजे निगेटिव्ह म्हणजे कॅथोड बरं का जमा होतो, तर क्लोरीन वायू हा धनाग्रावरती म्हणजे ऍनोड वरती मुक्त होतो. का बरं? ऍनोड म्हणजे धन पॉझिटिव्ह आणि क्लोरीन कसं आहे मायनस आहे ना, मायनस हा पॉझिटिव्ह कडे जाणार. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन इलेक्ट्रोस्टॅटिक. धनाग्र म्हणजे ऍनोड, तर ऍनोड हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याच्यावरती कोण येणार आहे? निगेटिव्ह क्लोरीन वायू. आता आपला जो कॅथोड आहे, कॅथोड कोण आहे? निगेटिव्ह आहे, तर निगेटिव्ह वरती कोण जातील? आपले धातू. धातू कोण आहेत? पॉझिटिव्ह आहेत, प्लस प्लस चार्ज बरोबर. वितळलेल्या सोडियम क्लोराईडचे विद्युत अपघटन करून सोडियम धातू मिळवताना विद्युत अग्रांवरील अभिक्रिया पुढीलप्रमाणे असते. आता ही रिएक्शन बघू आणि एकदा पीपीटी कडे जाऊ. ही सगळी थेअरी आहे, आपण जी वाचतोय ती बघा. आता आपण इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन मध्ये बघतोय Na प्लस आणि इलेक्ट्रॉन हा आपल्याला Na म्हणजे मेटल मिळालेला आहे. धनाग्र अभिक्रियेमध्ये काय? 2Cl मायनस क्लोरीन, Cl2 हा गॅस झाला आणि तो त्या धनाग्रावरती म्हणजे ऍनोड वरती जाऊन रिलीज झाला. मॅग्नेशियम क्लोराईड आणि कॅल्शियम क्लोराईड यांच्या वितळलेल्या अवस्थेतील विद्युत अपघटनासाठी विद्युत अग्र अभिक्रिया लिहा. आता हे तुम्हाला जरा सांगितलं करायला. मॅग्नेशियमचं इकडे सोडियमचं दिलेलं. हे आपण कोणत्या याचं करतोय? जे पूर्णपणे वितळलेले आहेत, गायब झाले, तर आपण लिक्विड मध्ये टाकले आणि त्यांना आपण आता वेगळं करतोय. त्या रॉडला ते येऊन चिटकतील आणि काय होईल? तिथून आपण त्यांना कलेक्ट करू शकतो. जिकडनं गॅस रिलीज होईल, गॅस जाऊ दे, क्लोरीन हा गॅस आहे, तो गॅस म्हणून रिलीज होतो, आपल्याला दिसतो गॅस बाहेर पडलाय एका बाजूने, पण जे काही मेटल आहेत ते त्या रॉड वरती जमा होतात, त्याच्यावर चिटकतात बरोबर. आणि ते जमा झालेल्या नंतर आपण त्यातनं काढून घ्यायचे आणि वेगळे करायचे, म्हणजे आपल्याला आपले मेटलचे कण मिळतात, म्हणजे मेटल्स मिळतात. ठीक आहे. आता जर एकदा आपण आपल्या पीपीटी कडे जाऊया. बघा, धातूंचे निष्कर्षण आपण इकडे आहोत. गुरुत्वीय विलगीकरण झालं, चुंबकीय झालं, पेनकरण झालं, अपक्षालन झालेलं आहे. आता आपण धातूंच्या निष्कर्षणावरती आलो. जरा बघा, तुम्हाला काही कळतंय का? कमीच बोलतीये. येस मॅम. चला, तुला तरी काहीतरी कळतंय. चला, अजूनही कोणतरी त्याला कळतंय. मी म्हटलं ना, हा धडा कठीण नाहीये, फक्त खूप वेगळाच आहे काहीतरी. म्हणजे आपण जनरली रोज बोलत नाही आणि असं बघतही नाही, पण ह्याचे सगळ्याचे तुम्हाला व्हिडिओ युट्यूबवर सापडतील. बघा, आता अभिक्रियाशील धातूंचं निष्कर्षण, जे सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह आहेत त्यांना आपण काय केलं? बघा, अशी एक सेटअप आहे हा. त्याच्यामध्ये काय आहे? बाहेरच्या बाजूला एक पोलारी टाकी आहे, मेटलची टाकी. त्याच्यामध्ये आपण काय लिक्विड टाकलेलं आहे? वितळलेले अल्युमिनियमचे जे काही आपलं लिक्विड होतं, आठवतंय का? बॉक्साईट ओर आपण वितळवलेली होती, त्याच्यामधलं म्हणजे अल्कलाईन याच्यामध्ये, तर ती आता वितळलेली ओर आपण त्याच्यामध्ये लिक्विड म्हणून टाकली. आपण त्याच्यावरती 3 ग्रॅफाइटचे रॉड टाकलेले आहेत, 3 रॉड. त्याला आपण आता सर्किट कनेक्ट केलं. एका टोकाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गेले आपण खाली पाण्यामध्ये. ठीक आहे. ऋणाग्र आपलं काय? ग्रॅफाइटचं अस्तर. एका बाजूला त्या आपल्या टाकीच्या मध्ये ग्रॅफाइटचं अस्तर आहे आणि ऋणाग्र ते आहेत. धनाग्र म्हणजे पॉझिटिव्ह दिसते का तुम्हाला इकडे? बघा, पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे बॅटरीचं ते आपल्या ग्रॅफाइटचं रॉड आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल कुठे आले? हे अस्तर. अस्तर म्हणजे एक प्रकारचा लेअर. आता आपण काय केलं? बॅटरी ऑन करणार आपण. सर्किट जेव्हा कनेक्ट करू तेव्हा काय होईल? आपल्या आता इलेक्ट्रिसिटी यातनं फिरायला लागेल, म्हणजे इलेक्ट्रॉन्स फिरायला लागतील. आता काय होईल? आता ह्याच्यामधलं जे लिक्विड आहे त्याच्यामध्ये अल्युमिना, क्रायोलाइट आणि फ्लुअरस्पार यांचं मिश्रण आहे. 2-3 गोष्टी एकत्र आहेत लिक्विड त्याच्यामध्ये. आता आपल्याला त्यातलं अल्युमिनियम वेगळं करायचंय. आता ते कसं करणार आपण? आपल्या ह्याच्यामध्ये Al+ आहेत, कारण ते मेटल आहेत, तर ते कुठे जातील? ह्या आपल्या ऋणाग्रावरती येऊन जमा होतील. मग जमा झालेले जे काही आहेत त्यांना बाहेर काढायचा खाली मार्ग असतो. पुन्हा नवीन लिक्विड टाकायचं. हे काय, इकडनं त्याला असं खरवडून जरी काढलं किंवा बाजूबाजूने काढलं तरी त्याला बाहेर काढण्याकरता इकडे मार्ग असतो, ते एका बाजूला जमा होतात. पुन्हा लिक्विड मधले जे काही आहेत त्याला परत ही रिएक्शन द्यायची. ऍनॉडला तुमचे गॅसेस रिलीज होतील, पण तुमच्या कॅथोडला म्हणजे ऋणाग्रावरती
तुमचे जे काही मेटलचे थर आहेत ते खालच्या बाजूने बाहेर जातात. आता मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण कसं करायचं? मध्यम अभिक्रियाशील म्हणजे काय? मीडियम रिएक्टिव्ह आहेत ते खूप रिएक्टिव्ह नाही आहेत. मग मध्यम क्रियाशील धातू हे निसर्गतः किंवा साधारणपणे सल्फाईड क्षारांच्या किंवा कार्बोनेट क्षारांच्या रूपामध्ये आढळतात. त्यांचे ऑक्साईडमध्ये रूपांतर करून नंतर शोषण केले जाते. आणि कमी अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण आपण कसे करतो? अभिक्रियाशीलता श्रेणीच्या तळाशी असणारे धातू अतिशय कमी अभिक्रियाशील असतात, म्हणूनच ते निसर्गात बहुधा मुक्तावस्थेत आढळतात. हे कोण आहेत? सोनं, चांदी, प्लॅटिनम. आठवलं का? एक प्रकारचे राजवायू आहेत ते खूप कमी अभिक्रियाशील आहेत आणि म्हणूनच ते त्यांच्या ओरिजिनल अशाच याच्यामध्ये असतात. त्यांच्या खाणीच सोन्याच्या खाणी, चांदीच्या खाणी अशा असतात. त्याच्यामुळे ते फार कोणाशी रिॲक्ट करत नाही. त्यांना क्लीन करणं एवढं काही डिफिकल्ट नसतं. थोडीफार अशुद्धी ती काढली की ते आपल्याला मिळून जातात. बरोबर. आता आपण जे काही बोललो ते तुम्हाला समजलं का? कारण हे सगळंच्या सगळं जे आहे हे थिअरी आहे. हे तुम्हाला समजतंय का? येस मॅम. आता जरा तुमच्या धड्याचा एक भाग काढा. कोणता? ॲल्युमिनियमचे निष्कर्षण. काय पान नंबर असेल? आता आपण जे बघितलं ना, थांबा तुम्हाला पान नंबर सांगते पुस्तकातलं तुमच्या. जरा तुम्ही ते बघा. 103 पान नंबर वरती ॲल्युमिनियमचे निष्कर्षण अशी एक गोष्ट दिलेली आहे. जरा वाचा बरं आणि मला सांगा की तुम्हाला काय कळलं. जरा वेगळ्या पद्धतीने करू आपण. असे तुम्ही काही फार बोलत नाही, म्हणजे मला समजेल की तुम्हाला काय वाचून काय कळलं. कोणतं वाचायचंय? ॲल्युमिनियमचे निष्कर्षण हा मुद्दा वाचायचा आणि 5 मिनिटांनी मला सांगायचं. संपतच आली बरोबर 5 मिनिटं. 5 मिनिटात मला सांगायचं. झालं वाचून? सांगणार आहे का कोणी? 2-3 शब्द, काहीतरी कनेक्शन, काही कळलंय का? जाऊ दे, आपण व्हिडिओ बघूया, तुम्हाला समजेल. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय त्याचा. ॲल्युमिनियम एक्सट्रॅक्शन कसं होतं. ठीक आहे. आवाज आला नाही तर मला सांगायचं. आवाज येतोय? Did you know that aluminium is the most abundant metal in the Earth's crust, which is rarely found in an uncombined state? In nature, it is usually found in minerals such as bauxite and cryolite in the form of aluminium silicates. But how is aluminium actually extracted from its ores and where is it used? Come on, let's find out. We have all seen the use of aluminium foils for wrapping chocolates. However, aluminium is a light metal and is not very strong.
Thus, it is alloyed with other metals and is used for various purposes. For example, duralumin, an alloy of aluminium with copper, magnesium, and manganese, is used in the construction of aircrafts and pressure cookers. While magnesium, an alloy of aluminium and magnesium, is used for making balance beams and pistons in car engines. Aluminium is the most abundant metal present in the Earth's crust. Although the principal ore of aluminium is bauxite, Al2O3 2H2O, it contains only 35 to 54% of alumina. The rest being a mixture of silica, various iron oxides, and titanium dioxide. The extraction of aluminium from bauxite involves two main steps. One, extraction of alumina, Al2O3, from bauxite, Bayer process, and two, extraction of the metal through electrolysis of alumina. Let us discuss the Bayer process in detail. Firstly, powdered bauxite ore is digested by washing with a hot solution of sodium hydroxide, NaOH, at 473 to 523 Kelvin temperature and 35 to 36 bar pressure. This converts the aluminium oxide in the ore to soluble sodium aluminate. The mixture of solid impurities called red mud is removed at this stage. The aluminate in the solution is neutralized by bubbling carbon dioxide into it, through which aluminium hydroxide precipitates. At this stage, the solution is seeded with freshly prepared samples of aluminium hydroxide, which induces the precipitation. Then, when heated to 1470 Kelvin, the aluminium hydroxide decomposes to pure aluminium oxide, giving off water vapor in the process. A large amount of the aluminium oxide so produced is then subsequently electrolyzed to produce pure aluminium. We will study the process of electrolysis of alumina in our subsequent topics. To summarize, aluminium is the most abundant metal in the Earth's crust. One of the methods of extracting aluminium from bauxite is the Bayer process. Steps are: 1. Powdered bauxite ore is digested by being washed with a hot solution of sodium hydroxide. 2. At this stage, the solution is seeded with freshly prepared samples of aluminium hydroxide. 3. Then, when heated, the aluminium hydroxide decomposes to form pure aluminium oxide. 4. The aluminium oxide so produced is then subsequently electrolyzed to produce pure aluminium. चला, थोडंफार समजलं. इंग्लिश मध्ये होतं, पण प्रोसेस काय होती ती आपल्याला जरा त्यातले व्हिडिओ बघून थोडं जरा कळतं की काय काय असू शकतं त्याच्यामध्ये. ती रिॲक्शनच होती. आणि अल्युमिनियम ही सगळ्यात पृथ्वीमध्ये सापडणारी सगळ्यात मोठी ओर आहे, सगळ्यात मोठं खनिज आहे असं म्हणता येईल. तर त्यातनं आपण अल्युमिनियम कसं मिळवतो त्याची सगळी पद्धत सांगितली होती. आज आपण जे काही केलं थोडंफार कळलं आहे का? Yes, ma'am. तर होमवर्क हाच आहे की आपण आता आजपर्यंत जे काही डिस्कस केले त्याच्या आपल्याला आपल्या नोट्स काढायच्या आहेत जे काही आहेत, आणि रिएक्शन कसं तर रिएक्शन वेगळ्या लिहायचे. ठीक आहे, भेटूया. वेळ संपली आहे आपली, हो ना? Yes, ma'am. चला, बाय, गुड नाईट. Bye, ma'am. Good night.